नमस्कार, मी नम्रता. कुकिंग आणि बरंच काही या चॅनलवर मी आपलं मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे मलाई पेढे, जे आपण मिल्क पावडरपासून बनवणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे एका पॅनमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. जर तुम्ही कुकिंग आणि बरंच काही या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आपलं तूप इथे मेल्ट झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी दूध घालणार आहोत. दुधाला आपण आधी गरम करून थंड करून घेतलेलं आहे. आपलं दूध थोडंसं गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आणि आता आपण या दुधामध्ये 2 वाट्या मिल्क पावडर घालणार आहोत. आपल्याला थोडं थोडं करून मिल्क पावडर याच्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत. आणि आता आपण गॅस बंद असतानाच मिल्क पावडरला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. मिल्क पावडर दुधामध्ये पटकन विरघळते, त्याच्यामुळे या प्रक्रियेला जास्त वेळ लागत नाही. आता राहिलेली मिल्क पावडरसुद्धा आपण दुधामध्ये घालून त्याला चांगल्या प्रकारे एकत्रित करून घेऊया. जर तुम्ही कुकिंग आणि बरंच काही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, जे विनामूल्य आहे आणि माझ्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल. गॅस बंद असतानाच आपल्याला राहिलेली मिल्क पावडर दुधामध्ये घालून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मिल्क पावडर दुधामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेली आहे. अगदी थोड्या गाठी आहेत. आता या स्टेजला आपल्याला मंद आचेवर गॅस चालू करायचा आहे. आता या ज्या राहिलेल्या थोड्याफार गाठी आहेत त्या उष्णतेमुळे दुधामध्ये विरघळल्या जातात. आता आपल्याला कंटिन्युअसली स्पॅच्युला किंवा चमचा जो आपण वापरतोय त्याला चांगल्या प्रकारे याला कंटिन्युअसली हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मिल्क पावडर जे आहे ते पॅनला चिटकणार नाही. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं मिल्क पावडरचं दूध जे आहे ते खव्यासारखं घट्ट होण्यासाठी ते सुरुवात होईल. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला पेढ्यासाठी लागणारं मिश्रण इथे तयार आहे. आता आपण याला दुसऱ्या एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. आपला मिल्क पावडरचा खवा इथे पूर्णपणे थंड झालेला आहे. त्यामध्ये आपण 1 लहान चमचा विलायची पावडर घातलेली आहे आणि अर्ध्या वाटीच्याही थोडंसं कमी पिठी साखर आपण इथे घालणार आहोत. पिठी साखर घालून झाल्यावर आपल्याला खवा आणि पिठी साखर याला अशा प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर चांगल्या प्रकारे मिक्स होईल. आणि आपल्याला खवाला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण त्याच्यामध्ये पिठी साखर घालू तेव्हा पिठी साखर विरघळणार नाही आणि आपलं जे खव्याचं मिश्रण आहे ते सुद्धा पातळ होणार नाही, सैल होणार नाही. तर मिल्क पावडरचा खवा आणि पिठी साखर इथे चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत. आता आपण याचे पेढे बांधायला घेऊया. पेढा बांधायला घेताना आपल्याला आपल्या तळहातावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारे याचे पेढे बांधून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी सोपी रेसिपी आहे. मिल्क पावडर, दूध आणि तूप याच्यामध्येही बनून होते. आपला पेढा इथे बांधून झालेला आहे आणि याच्यावर मी थोडंसं बदाम जे आहे ते अशा प्रकारे कापून ठेवलेलं आहे. तुमच्या घरामध्ये जे ड्रायफ्रूट उपलब्ध असेल ते तुम्ही लावू शकता. ड्रायफ्रूट नाही लावले तरी काही प्रॉब्लेम नाही. आपला पेढा जो आहे तो उत्तम झालेला आहे. अशा प्रकारे उरलेले पेढे सुद्धा आपण बांधून घेऊया. तर अशा प्रकारे आपले इथे मलाई पेढे बांधून रेडी आहेत. मलाई पेढ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर रेसिपीला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असंच भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.